प्रोटीनचा रोल आपल्या शरीरामध्ये किती महत्वाचा आहे? केसापासून पायापर्यंत जेवढी काही ग्रोथ आहे त्याच्यात प्रोटीन इन्व्हॉल्व आहे. ओमेगा 3 फॅटी ॲसिडचे एक प्रकारचं चांगलं फॅट आहे, जे हार्ट फंक्शनिंगसाठी बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला उपयोगी पडतं, ब्रेन फंक्शनिंगसाठी उपयोगी. असे फॅटी ॲसिड्स आपल्याला त्या नट्समध्ये मिळतात. सो रोज एक मुठभर आपण भिजवून खा, दुधात भिजवायचे आहे शरीराला, कारण फॅट्स नसतील तर कोलेस्ट्रॉल येणार कुठून? म्हणजे या 3 गोष्टी असतील तरच तुम्ही नॅचरल पद्धतीने म्हणजे तुम्ही बरोबर मार्गाने जाताय. पण दूध आणि अंड हे तुम्हाला कंप्लीट प्रोटीनचे सोर्स आहेत, हे मी 100 वेळा सांगून झालेलं आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना तरी दूध आणि अंड्यापासून वंचित करू नये. सो हा रिलेटिव्ह जो काही वजन कमी करण्याचा जो काही प्रकार आहे, हा जर लक्षात घेतला नाही आणि तुम्ही एका नंबरलाच धरून बसलात तर तुमच्यात डेफिशियन्सी आली तर त्या सगळ्याचा काही उपयोग होत नाही. परत तो माणूस मागे येतो, परत रिव्हर्स येतो, परत वेट गेन. कारण ते त्या काळामध्ये त्याने जे वजन कमी करण्यासाठी जे एफर्ट्स घेतले होते, जे डाएट केलं होतं, जे एक्सरसाइज केल्या होत्या, ते तो कंटिन्यू करू शकत नाही आणि म्हणून पुन्हा वजन त्याचं पहिले जेवढं होतं त्याच्यापेक्षाच ही जास्त वाढलं. म्हणूनच मी म्हणत असते की जेव्हा कमी करता तेव्हा सावकाश करा. आता आपण डाएट वरती येऊयात. डाएट म्हणलं की आपल्याला सगळ्यांना कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि प्रोटीन हे 3 नावं सर्वांनी ऐकलेले असतात आणि त्याच्या अवतीभोवती होतं. वजन कमी करण्याच्या बऱ्याच पद्धती लोक सांगतात, पण त्याच्यातली सगळ्यात जास्त मला आवडलेली किंवा खूप मोठे मोठे स्टार्स आहेत जे कॅलरी काउंट, म्हणजे कॅलरी इन आणि कॅलरी आउट, मगाशी जसं तुम्ही सांगितलं ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही किती कॅलरी घेता आणि किती कॅलरी बर्न करता याच्यानेच तुमचं वजन कमी जास्त होतं. आता डाएट विषयी विचारणं माझा पहिला प्रश्न प्रोटीनशी रिलेटेड असणार आहे. जगामध्ये भारत हा प्रोटीन डिफिशियंट कंट्री म्हणून ओळखली जातं. म्हणजे आपल्याकडे सगळ्या गोष्टीवर लक्ष देतात, प्रोटीनकडे लक्षच नाही आपल्या भारतामध्ये. तर प्रोटीनचा रोल आपल्या शरीरामध्ये किती महत्वाचा आहे? केसापासून पायापर्यंत जेवढी काही ग्रोथ आहे त्याच्यात प्रोटीन इन्व्हॉल्व आहे. प्रत्येक गोष्टीच्या ग्रोथमध्ये प्रोटीन लागतं, रिपेअरसाठी प्रोटीन लागतंय, बरोबर आहे. पण मग हे प्रोटीन किती असावं याला काहीतरी प्रमाण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा दणका आला, तो म्हणजे ICMRने एक रिपोर्ट बाहेर काढला 6 महिन्यापूर्वी असेल. आपण आधी म्हणत होतो ना 1 ग्रॅम पर केजी, हो, तो म्हणतात 0.8 ग्रॅम पर केजी विल बी ओके फॉर यू. ओके, 60 किलोचा माणूस आहे, 50 ग्रॅम प्रोटीन ओके आहे. त्याच्यातलं जर का आपण भारतीय जेवण पद्धती वापरत असू व्यवस्थित, म्हणजे भाजी, पोळी, वरण, भात, थोडंसं सॅलड, मग थोडं नॉनव्हेज असेल त्याच्यात, ह्याच्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर एक 40-45 ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळतं नॉर्मल जेवणामध्ये. सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण 40-45 मिळतं, आरामात मिळतं. कारण तुम्ही दही घेतलं, समजा 100 ग्रॅम दही खाल्लं, तुम्हाला 5 ते 6 प्रोटीन मिळेल. एक पोळी खाल्ली, तुम्हाला 3 ते 4 प्रोटीन मिळेल. युजली दही खात नाही पण आपल्याकडे कोणी. एक चपातीमध्ये किती? नाही, ऍडिशनल सांगते. ओके, ऍडिशनल म्हणजे 1 वाटी दही घेतलं तर तुम्हाला 5 ते 5 ग्रॅम प्रोटीन तर आरामात मिळतं. 1 वाटीमध्ये 100 ग्रॅमची. त्याच्यानंतर तुम्ही पोळी खाल्ली तर तुम्हाला 2 ते 3 ग्रॅम प्रोटीन त्याच्यात मिळतं. तुम्ही डाळ खाल्ली तर तुम्हाला 4 ते 5 ग्रॅम प्रोटीन त्याच्यात मिळतं. किती झाले? 15. सॅलेड थोडं घेतलं त्याच्यामध्ये 2 ते 3 ग्रॅम प्रोटीन आहे. जर का तुम्हाला त्याच्यात डाळ घेतली, तुम्ही त्याच्यात एखादं अंड इन्क्लूड केलं, तुम्ही समजा नॉन व्हेजिटेरियन असाल, होतं तुमचं 15 ते 16 ग्रॅम प्रोटीन तर आरामात होतं. असं 2 वेळा तर जेवण आरामात करतो आपण. 30 ते 35 ग्रॅम आलंय. आणि नाश्त्यामध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा ऍडिशनल अंड घेतलं, सोया चंक्स घेतलेत, जर का तुम्हाला तसं ऍड केलं तर तुम्हाला 5 ते 10 ग्रॅम प्रोटीन तिथे पण मिळत आहे. हे नॉर्मल भारतीय पद्धतीचं जेवण असेल तर तुम्हाला आरामात मिळतं. तुमच्या ICMRच्या रिक्वायरमेंट कम्प्लीट होतात. पण जेव्हा तुमचा अट्टहास असतो, नाही मला 1 ग्रॅम प्रोटीन पर केजी पाहिजे, तेव्हा तुमच्या 10 ते 20 ग्रॅमच्या रिक्वायरमेंट ते वाढतात. मग रोल येतो की मग काय करायचं. आता मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही 100 ग्रॅम गहू घेतलात समजा, तर त्याच्यात तुम्हाला 10% प्रोटीन आहे. किती झालं? 10 ग्रॅम प्रोटीन आहे. 100 ग्रॅमच्या किती पोळ्या होतात ते केला, त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं तसं कॅल्क्युलेशन. आयडियली एक छोटी पोळी 3 पल्सेस घेतले. आता आपल्याला काय डोक्यात असतं की पल्सेस आले की आपण सगळं प्रोटीनच खातोय, जे डाळी नाहीये. 20 ते 25 मॅक्झिमम ग्रॅम प्रोटीन मिळतं तुम्हाला 100 ग्रॅम मध्ये.
हे आधी डोक्यातून काढून टाका की उसळी खाल्ल्या, मोड आलेल्या उसळी खाल्ल्या की तुम्ही प्रोटीन खाताय आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन मिळतंय. असे किती लोक आहेत जे सकाळी बाउलभर उसळी खातात पण त्यांचा 100 ग्रॅम सुद्धा वजन कमी होत. पोट खराब होतं उलट. इंडायजेशन. कारण प्रोटीन म्हणजे डाळी ज्या आहेत ह्या तुम्ही जोपर्यंत भिजवत नाहीत, जोपर्यंत शिजवत नाहीत, तोपर्यंत त्यातले जे काही अँटी फॅक्टर्स असतात ते कमी होत नाहीत. आणि अँटी फॅक्टर्स कमी झाले नाहीत तर तुम्ही ते खाल्लेली डाळ तुम्हाला पचणारच नाही. त्याचं ब्लोटिंग होतात, गॅसेस तयार होतात तुम्हाला. त्याच्यामुळे ते शिजवून आणि ती भिजवून आणि शिजवून म्हणजे बॉईल करूनच त्याला तुम्हाला प्रोसेसिंग करावं लागतं. बरोबर. तरच ती तुम्हाला 100% त्याचे बेनिफिट देते. आणि तरी सुद्धा हे तृणधान्य किंवा डाळी किंवा पल्सेस हे इनकम्प्लीट प्रोटीन्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पोळी बरोबर भाजी खाल्लीत तर तुम्हाला कम्प्लीट प्रोटीन तयार होतं. पोळी बरोबर डाळ खाल्लीत किंवा डाळ बरोबर भात खाल्लात तर तुमचं प्रोटीन कम्प्लीट तयार होत आहे. हे दोन इनकम्प्लीटचं मिळून म्हणून आपण पहिल्यापासूनच पोळी भाजी, डाळ भात असं घेतोय. आता त्या डाळ भातावरती म्हणजे साधं वरण भाताचं उदाहरण घेतलं तर एकात एक प्रोटीन आहे, एकात मिथिओनिन आहे, एकात दुसरं प्रोटीन आहे. ते एकत्र कॉम्बिनेशन केलं वरण भाताचं तरच पूर्ण कम्प्लीट प्रोटीनचा सोर्स तयार होतोय. त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तूप ऍड करता तेव्हा ते सगळं ऍब्झॉर्बेबल फॉर्म मध्ये जातं. त्याच्यात लिंबू पिळलात की त्याच्यात आयर्न पण तुम्ही टाकताय की जे त्याच्यातलं जे काय आयर्न आहे ते व्हिटॅमिन सी टाकल्यानंतर ते व्हिटॅमिन सी तुमचं आयर्न पण ऍब्झॉर्ब करून घेते. म्हणून आपण वरण भात मध्ये तूप आणि लिंबू घालून खातो. बरोबर. कारण ते पूर्ण अन्न तयार होत आहे. हे पूर्ण अन्न जेव्हा जातं तेव्हा त्या प्रोटीनचं ऍसिम्युलेशन पण छान तयार होतं आपल्याला आणि तर ते तुमच्या बॉडीला लागू होणार आहे. पण आत्ताच्या डाएट पद्धतीप्रमाणे तुम्ही अशा काही गोष्टीच खायला घाबरताय. भात म्हटलं की लोक म्हणतात त्याऐवजी त्यांना दलिया हवा असतो, त्याऐवजी त्यांना मुसळी हवी असते, त्याऐवजी त्यांना कॉर्नफ्लेक्स हवे असतात. लहान मुलांना तर सकाळी उठल्या कॉर्नफ्लेक्स आणि दूध घालून देतात. त्या कॉर्नफ्लेक्स मध्ये ढिम्माचं काहीच नाहीये. तुम्ही त्याचं मागे फक्त लेबल वाचा. उलट कॉर्नफ्लेक्स हे कॉर्न पासून तयार करतात ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो आणि त्याच्यात प्रोसेसिंग केलेलं असतं ते कॉर्न. त्याच्यामध्ये काही न्यूट्रिशन मूल्य नसतं. त्याऐवजी आपल्या नेहमीच्या पद्धतीचे पोहे, उपमा, डोसा, उत्तप्पा खाल्ला तर इतकं छान प्रकारचं पोषण मूल्य त्याच्यात मिळतंय. आणि त्याच्यातलं जे प्रोटीन ऍब्झॉर्ब झालं पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही नुसतंच प्रोटीन म्हणून प्रोटीन खाऊन उपयोग नाहीये. ते चांगलं ऍसिम्युलेट झालं तरच त्याचे फायदे बॉडीला मिळतात तुम्हाला. तसंच योग्य प्रोटीनचा सोर्स तुमचे नट्स आहेत. अनेक प्रकारचे जे काही आपण ड्रायफ्रुट्स खातो हे ड्रायफ्रुट्स रोज मुठभर ड्रायफ्रुट्स तुम्ही खाल्लेत ना तरी तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोटीन पण मिळत आहे. त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे ऑइल्स पण मिळतात शरीरासाठी. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स जसं आपण हे म्हणतो. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स हे एक प्रकारचं चांगलं फॅट आहे जे हार्ट फंक्शनिंगसाठी बऱ्याच गोष्टींसाठी आपल्याला उपयोगी पडतं. ब्रेन फंक्शनिंगसाठी उपयोगी असे फॅटी ऍसिड्स आपल्याला त्या नट्समध्ये मिळतात. सो रोज एक मुठभर आपण भिजवून खा. कारण मग परत त्याचं अँटी जे फॅक्टर्स आहेत ते डिझॉल्व्ह होऊन जातात आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी ऍब्झॉर्प्शनला मदत मिळतात. त्याच्याच बरोबर आता या सगळ्यांमध्ये म्हणजे आता क्लासिफिकेशन मध्ये जेव्हा मायक्रोन्यूट्रियंट्स आणि मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणतो तेव्हा मायक्रोन्यूट्रियंट्स मध्ये आपण विटामिन आणि मिनरल्स म्हणतो. ती सगळ्याचा सोर्स म्हणजे तुमचे फ्रुट्स आहेत. मिनरल्स तर तुम्हाला अनेक याच्यामध्ये मिळतात. तुम्ही जे तडक्यामध्ये जे टाकता ना जिरं मोहरी वगैरे त्याच्यामध्ये पण चांगले मिनरल्स मिळतात तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्हाला तडका मारल्यावर नष्ट होतात की इंटॅक्ट आहेत? इंटॅक्ट आहे. तुम्ही पोह्यांना किंवा उपमाला फोडणी देता तेव्हा तुम्ही तडका देऊन त्याच्यात कांदा टोमॅटो वगैरे घालता ना ते इंटॅक्टच राहतात. ते मिळतात नाही, ते काही नष्ट होत नाही त्याच्यातलं. त्याच्यामुळे ते खूप चांगलं आहे. म्हणून फोडणी घालावी नेहमी कोणत्याही पदार्थांना की जेणेकरून आपल्याला हे सगळे चांगले न्यूट्रियंट्स मिळतील. त्याच्यात थोडं फॅट्स पण असावं. आता नवीनच फॅट सुरू झालंय की फॅट्सच खायचे नाहीयेत. मला कुठलंही तळलेलं नकोय, मला फोडणी घातलेलं नकोय, मला रॉ मध्ये लोक रॉस घ्यायला सुरुवात ओट्स दुधात भिजवायचे शरीराला. कारण फॅट्स नसतील तर कोलेस्ट्रॉल येणार कुठून? आणि कोलेस्ट्रॉल सगळे स्टिरॉइड हॉर्मोन्स जे असतात तुमचे सेक्स हॉर्मोन्स आहेत, स्टिरॉइड हॉर्मोन्स याच्या फॉर्मेशन साठी लागतात. कोलेस्ट्रॉल ही तुमच्या प्रत्येक पेशीचं दार आहे, प्रत्येक पेशीची भिंत आहे. सॉरी दार नाही, भिंत आहे. ही भिंत जर का कमकुवत झाली तर तुम्हाला काय आजार निर्माण होणार नाही? होणारच आहेत. त्याच्यामुळे काही टक्के 20 ते 30% प्रमाणात आपल्याला फॅट. आपला नेहमीचा रेशो आहे 60% कार्बोहायड्रेट, 20 ते 30% प्रोटीन, 20% फॅट. तेवढं तरी शरीरात जायलाच पाहिजे. आणि जर का तुम्ही फॅट्स खाल्लेच नाही तर तुमचं विटामिन ए, डी, ई,
केक कसं ऑब्झर्व होणार आहे, कारण ते फॅट सॉल्युबल विटामिन्स आहेत. बरोबर. मग त्याच्यामुळे होणारे परत आजार, म्हणून तर रिप्रोडक्टिव्ह हॉर्मोन्स, रिप्रोडक्टिव्ह आजार आता खूप जास्त तयार व्हायला, म्हणजे पुरुषांमध्ये स्पर्म Infertility. काउंट, इनफर्टिलिटी, त्याच्याने बायकांमध्ये पीसीओडी, हे यंग जनरेशन मध्ये खूप कॉमन झाले आता. त्यात लॅपटॉपचे युजेस हे पण खूप कॉमन आहे, त्याच्यामुळे पण हे सगळे हॉर्मोन्स बिघडायला सुरुवात झालेली आहे. सो डिजिटल डिटॉक्स मी जे म्हटलं, नॉट ओन्ली मोबाईल, लॅपटॉप्स, तुमचे आयपॅड्स, हे जे काही युजेस होत आहेत ह्याच्यामुळे पण तुमचे खूप नुकसान होत आहे. आणि आता राहिलेला प्रोटीनचा पार्ट म्हणजे बऱ्याच लोकांना वे प्रोटीन म्हणतो, प्लांट प्रोटीन त्याच्यावरच येणार म्हणतो. होतो मी, प्रोटीन पावडर. प्रोटीन पावडर जेव्हा तुम्ही म्हणता ना, तेव्हा मला माझं परवापासून त्याचं पण थोडंसं मत असं तयार झालंय की मी आधी म्हणत होते की ते खूप महाग पडतं आपल्याला. प्रोटीन पावडर जे आहे की साधारण मला असं वाटतं 100 रुपये पर डे. हा, धरून चला, बरोबर आहे, 100 ते 150, कारण चांगला ब्रँड आता चांगला ब्रँड एक 4-5 हजार Oziva वगैरे पर्यंत, जे आहेत ते 5,000 पर डे पर्यंत पडतं. बरोबर आहे. पर्सनल बघा, 100 रुपये पर डे ज्यांना परवडत असेल तीच लोक एवढा मोठा खर्च करू शकतात. एक 50,000 रुपये जेव्हा माणूस कमवतोय आणि त्याला त्याचं घर चालवायचंय, ऍव्हरेज इन्कम जर बघितलं आणि 4 लोकांना जर का हवंय, तर प्रत्येकाच्या प्रोटीनचा खर्च किती येईल? शक्य आहे का ते? नाही शक्य आपल्याला. त्याच्यामुळे अदर सोर्स किंवा आपण रेग्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये जे काय घेतोय, हे जेव्हा प्रोटीन आपण चांगल्या प्रमाणात घ्यायला सुरुवात करू तेव्हा ते उत्तम आहे. मी तर म्हणते दुधाचं तुम्ही सोर्स शोधा, चांगलं दूध कुठून मिळतं ते काही करा, पण दूध आणि अंड हे तुम्हाला कम्प्लीट प्रोटीनचे सोर्स आहेत, हे मी 100 वेळा सांगून झालेलं आहे. त्याच्यामुळे लहान मुलांना तरी दूध आणि अंड्यापासून वंचित करू नये असं माझं. आजकाल सध्या ॲव्हर्जन सुरू आहे, म्हणजे वेगन्स हा प्रकार सध्या सुरू आहे. लोक काय आता कशा कशाचे दूध तयार लागलेत, कोकोनट मिल्क, ऑलमंड मिल्क, हे मिल्क ते. नाही, गाई म्हशीचं दूध नको, बाकीचे मिल्क सुरू झाले. मग तेच सांगते ना मी, पण उपयोग नाही ना, कारण कम्प्लीट प्रोटीन हे गाई म्हशींच्याच दुधात आहे, अॅनिमल प्रोडक्ट मध्येच आहे कम्प्लीट प्रोटीनचा सोर्स. तुम्ही बाकीचं जे काय सुरू करताय त्याने पोषण, तुम्ही फक्त दुधाला दूध बघताय, पण त्यातल्या पोषण मूल्यांचं काय, ते कशी कव्हर करणार? A1 A2चं नवीनच फॅड सुरू झालेलं आहे. लॅक्टोज इंटॉलरन्स मी लहानपणापासून आतापर्यंत वयाच्या 30 पर्यंत ऐकलं नव्हतं. आता ते फॅड सुरू झालंय. का होतंय याचा विचार केला का? प्रोसेस फूड, त्याच्यामधले जे काही प्रिझर्वेटिव्ह आहेत, फ्लेवरिंग एजंट आहेत, आमका डमका, ते त्याच्यासोबत आहे. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर लोक आपल्याला लॅक्टोज इंटॉलरन्स, कारण तुमचा मायक्रोगट जर का चुकीच्या गोष्टींवरती पोसत असेल तर तो खराब झालाय, म्हणून तो इंटॉलरंट आहे या चांगल्या गोष्टींना सुद्धा. याचा कधी विचार केलाय का आपण खातोय बिस्किट, खातोय वेफर्स, खातोय. लहानपणापासून आपल्याला दूध आणि अंडे हा कम्प्लीट आहार म्हणून सांगितलेले आहे. आता हे नवीनच मार्केटिंग सुरू आहे की हे घ्यायचंच नाही बिलकुल, आणि कोकोनट मिल्क नंतर हे बाकीचे सुरू झाले, आल्मंड मिल्क. हा, मग म्हणूनच म्हटलं तुम्हाला तेच घ्यायचे नाहीये, तेव्हा आपण काय घेऊन आपली सगळी वाट लावून घेतलेली आहे हे आधी तपासून घ्यायला पाहिजे ना आपण. हे सगळं जेव्हा खाताय तुम्ही वर्षानुवर्ष, तेव्हा तुमचा तो गट फ्लोरा हा खराबच होणार आहे ना. म्हणून तर दही प्रमोट करतीये की दही गेलं पाहिजे पोटात. शिवाय तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला एवढं प्रोटीन 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 पाहिजे, सर्वसामान्यांना परवडणारे नाहीये. पण जर का सर्वसामान्य माणूस सुद्धा झोमॅटोवरती महिन्याचे 10,000 खर्च करत असेल तर त्यापेक्षा मग प्रोटीन आणा घरात. पावडर घ्या, कारण अगदी एक आठवड्यापर्यंत जेव्हा मी तो म्हणत होते की ते खूप महाग आहे, पण जेव्हा झोमॅटोचा जो सगळा उतारा वाचला तेव्हा तुमच्या घरात जर का झोमॅटोवरती 10,000 रुपये खर्च होत असतील महिन्याचे, तर मग प्रोटीन आणा ना घरात, मग ते तरी चांगलं आहे. फॅमिली चित्रपट बघायला गेली तर 5,000 रुपये खर्च करून येते 4 लोकांची फॅमिली. मग हा जर का हिशोब 300-200 रुपये अगदी, आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्या पॉपकॉर्न मध्ये तिथलेच घेतले पाहिजेत, तुम्ही घरून नाही करून आणायचे ते. इट इज कंपल्सरी टू टेक फूड इन दॅट प्लेस. मग हे बाकीचा खर्च करण्यापेक्षा ते आयडियल आहेच, घ्या ना मग. परंतु दूध हे परफेक्ट आहे. दूध घेतोच आहे, बरोबर आहे आपण, पण आता फक्त एवढाच तुमच्या एरियातला चांगला म्हशीचा एखादा गोठा शोधा, तिथे जाऊन घेऊन. आपल्याकडे प्रॉब्लेम काय माहितीये का? आपल्याकडे प्रॉब्लेम त्याच्या क्वालिटीचा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये अडल्ट्रेशन खूप जास्त प्रमाणात होत आहे, आणि म्हणून हे सांगायला की घ्या भीती वाटते. कारण मग जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा मग लोक लो क्वालिटीचं पण घ्यायला तयार होतात. बरोबर. पण मग ते घेतलं तर त्याच्यातून धोके निर्माण आहेत. त्याच्यामुळे घ्यायचं असेल तर ते चांगल्या क्वालिटीचंच घ्यायचं पाहिजे. याच्यामुळे त्याच्यावरती गव्हर्निंग बॉडीज
आणि त्याला गव्हर्नमेंटचा सपोर्ट, हे जर केलं की तुम्ही गव्हर्नमेंटच्या सपोर्टने त्याच्या किमती कमी केल्यात पण त्याची क्वालिटी तीच ठेवलीत, चांगलीच ठेवलीत, तर तुम्हाला प्रोटीन घ्यायला ते हरकतच नाहीये मी म्हणते. पण ह्याचा विचारच होत नाहीये. म्हणजे जेव्हा तुम्ही इकडून म्हणताय की तुम्ही प्रोटीन 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 खाल्लं पाहिजे आणि इकडे तुम्हाला सोर्सच इतका महाग आहे. इंडियासारख्या देशामध्ये असे किती लोक आहेत ज्यांना तुम्हाला पर हेड तर का तुम्ही 3,000 रुपये म्हणताय, 12,000चं प्रोटीन झालं ते. पण चुकीच्या ठिकाणी खर्च करत असाल तर ते कमी करून तुम्ही इकडे घ्या. मग तुमच्या मजेपेक्षा तुमची हेल्थ नक्कीच जास्त महत्वाची आहे. हा त्याच्या मागचा सांगण्याचा उद्देश आहे की प्रोटीन चांगलं आहे, फक्त तुम्ही ते तपासून घेतलं पाहिजे की ते क्वालिटी चांगली आहे का, कारण त्याच्यामध्ये खूप मार खातो आपण 100%. हा एक खूप महत्वाचा विषय. मग त्याच्यात तुम्ही काय, मग एक स्कूप प्रोटीन म्हटलं तरी 25 ग्रॅम मिळतं, तुम्हाला तर माहितीच आहे त्याच्यामध्ये. मग तुमच्या जर का 60 ग्रॅम मध्ये 25 ग्रॅम ते आलं तर इतर गोष्टींमध्ये तुम्ही ते कव्हर करू शकता. पण अजूनही प्रामाणिकपणे असंच वाटतं की ज्या गोष्टींनी खाऊन आत्मसमाधान मिळतं त्या गोष्टींचा वापर नक्कीच चांगला व्हावा. कारण भाजी पोळी म्हणजे माझं स्वतःचं फेवरेट म्हणाल तर मला मेथीची भाजी जी असते, लसणाची फोडणी, मुगाची डाळ टाकायची, थोडंसं दाण्याचं कूट टाकायचं आणि त्याच्याबरोबर गरम गरम केलेली भाकरी किंवा अगदी तव्यावरचं पिठलं म्हणतो ना आपण, असं किती मस्त वाटतं ते खाल्ल्यानंतर. काही खाण्याची इच्छाच राहत नाही. शिवाय फायबर्स, आता फायबर्सचा रोल पण प्रचंड मोठा आहे आजच्या काळात. जेव्हा प्रोसेस फूड आलंय, जेव्हा तुम्ही कुठलंही बाहेरचं खाणं खाताय किंवा घरी खाताना पण प्रचंड आपल्याकडे बेसिकली कार्बचं प्रमाण जास्तच आहे खाण्यामध्ये. त्याच्यात कशातही कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तुम्ही फायबर्सचा जर वापर केलात तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायबर होतो. फॅट मध्ये भारत कमी नाही, प्रोटीनच फक्त आपल्याकडे खूप कमी प्रमाणात होतं. तर प्रोटीन पण अवेअरनेस वाढली पाहिजे, प्रोटीन शरीर अवेअरनेस वाढली पाहिजे की रोज तुमच्या आहारात एक तरी डाळ आली पाहिजे, रोज तुमच्या आहारात पालेभाजी फळभाजी पण आली पाहिजे, रोज तुमच्या आहारात एखादं फ्रूट तरी आलंच पाहिजे, थोड्या प्रमाणात तुमच्या आहारात नट्स पण आले पाहिजेत, म्हणजे ड्रायफ्रूट जे म्हणतो आपण. आणि भात आणि पोळीला किंवा भाकरीला अजिबात बंद करू नका, ते पण तुमच्या आहारात तेवढंच पाहिजे, कारण ते इंधन आहे बॉडीचं. तुम्ही इंधनावरती जर का गाडी चालवली नाही तर ते दुसऱ्या प्रकारातून शोधून तुमच्या चुकीच्या पद्धतीनं ते इंधन वापरतील आणि मग तुमची बॉडी खराब व्हायला सुरू. त्याच्यामुळे इंधन हे इंधनाच्याच स्वरूपात असलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. वजन कमी करताना बरेच लोक काय करतात की खायचंच सोडून देतात. त्यांना असं वाटतं की, आणि मग ते 4-5 दिवस 8 दिवस खाल्ले नाही की त्यांना हलकं वाटायला लागतं पहिले, कारण पहिले फॅट्स तर विरघळायला लागतात, परंतु त्याने ते कॅलरी डिफिशिट होतात. बरोबर. आणि तो थकवा जाणवणं, म्हणजे त्यांना स्टार्वेशन आणि डाएट ह्याच्यामधला फरकच बिलकुल कळत नाही. 3 गोष्टी लक्षात ठेवायचं कोणत्याही डाएट करताना. तुम्हाला भूक लागली नाही पाहिजे, तुमची चिडचिड झाली नाही पाहिजे. मी आता डाएट करतोय आणि माझं डोकं हल्लंय आणि माझं आता काही खरं नाहीये, आणि विकनेस नाही आला पाहिजे. जगातले सगळे पॅरामीटर्स, बायोकेमिकल पॅरामीटर्स एकीकडे ठेवा आणि वजन कमी करताना या 3 गोष्टी तपासा. जर त्या व्यवस्थित असतील तर तुम्ही योग्य मार्गावरती आहात. असं म्हणजे या 3 गोष्टी असतील तरच तुम्ही नॅचरल पद्धतीने म्हणजे तुम्ही बरोबर मार्गाने जाताय. आणि मी माझ्या आयुष्यात असं कोणी पाहिलंच नाही की तो डाएट करतोय तो नाही भूक लागली, डोकं दुखतंय, चिडचिड होते, कारण डाएट करतोय 8 दिवस होईल असं. इथंच तुमचा बॅलन्स तुम्हाला साधता आला पाहिजे. त्याच्यामुळे मी जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा पेशंट येतो, मग काय काय टेस्ट करून आणू, या आधी शांतपणे बोलूयात, आपण सुरू करूयात. मला जर असं वाटलं की ह्या टेस्ट अगदीच महत्वाच्या आहेत किंवा तुमच्या आधीचे जे काय असतील त्याच्यावरती सुरू करते. कारण पहिलं कारण काय असतं माहिती का, त्या टेस्टमध्ये म्हणजे समजा आता त्याने नॉर्मली पण थायरॉइड केली नसेल आणि त्याला थायरॉइड आलं तर तो पहिल्यांदा त्याचा निगेटिव्हने सुरू होतो, आता थायरॉइड आहे, आता काय माझं वजन कमी होणार नाही. हा मेंटल बूस्ट जेव्हा मिळतो ना तेव्हा तुमचं खच्चीकरण निम्म तिथेच झालेलं पाहिजे होत असतं. जेव्हा तुम्ही सुरू करता तेव्हा मी जे काय करणार आहे त्यांनी व्यवस्थितच माझं डाएट प्लॅन होणार आहे आणि माझं वजन व्यवस्थित आहे, ही मेंटॅलिटी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या चांगल्या प्रवासाला सुरूच नाही करू शकत. म्हणून माझ्याकडे येणारा माणूस वर्षभर अभ्यास करतो आधी माझा, म्हणजे माझ्यावरती पीएचडी केलेले अनेक लोक असतील, माझी पीएचडी तर बाजूला सोडून द्या, पण जेव्हा हा विश्वास वाटतो की नाही मॅडमकडे गेल्यानंतर माझं चांगल्याच पद्धतीने वजन कमी होईल, त्याच्यामुळे हा विश्वास जेव्हा 50% मी जिंकलेली असते.
आणि मग मला त्यांचं जे काही गायडन्स आहे ते पण कुठंही तुम्हाला क्रॅश करा आणि हे करा, तुम्हाला भूक लागते तोपर्यंत खा, काही प्रॉब्लेम नाहीये. त्याला वेळ लागतो तुम्हाला सगळं मॅनेज करायला. आणि ही सगळी प्रोसेस जेव्हा हळूहळू होईल तेव्हाच ती सस्टेनेबल होऊ शकते. कारण जेवढं तुम्ही वाया घालवण्यात घालवलेले 10 वर्ष आहेत, तर तुम्हाला जागेवर यायला मला निदान तुम्ही 5-6 महिने तर देऊ शकता. कारण तो वेळ दिला तर तुम्हाला नक्की सस्टेनेबल आणि खूप चांगला रिझल्ट मिळतो. या सगळ्यांचं बॅलन्सिंग शिवाय तुमचा एक्सरसाइज, झोप, स्ट्रेस मॅनेजमेंट हे सगळं झालं की तुम्हाला जो वेट लॉस होतो हा परमनंट असतो. आता किती वेट लॉस हा जेव्हा तुम्ही प्रश्न मला करता तेव्हा तुमचं वजन किती आहे, तुम्हाला किती वजन कमी करण्याची गरज आहे, तुमचं वय किती आहे, तुमची एक्सरसाइज कपॅसिटी किती आहे आणि तुमचं खाणं काय आहे, बरोबर, हे सगळं विचारात घ्यावं लागतं. म्हणजे जर का एक 35 वयातली बाई माझ्याकडे आली, 25 वयातली मुलगी माझ्याकडे आली आणि 55 वयाची बाई माझ्याकडे आली, तर त्यांच्या प्रत्येकाचा वेट लॉसचं टार्गेट वेगळं आहे. कारण जेव्हा 55 ते 60 वयाची बाई असते तेव्हा तिचं सगळं झालेलं असतं. तिचं प्रेग्नन्सी झालेलं आहे, तिचं मेनोपॉज झालेलं आहे, तिच्यात हॉर्मोनल चेंजेस सगळे होऊन गेलेले आहेत. अशा वेळेला तुम्हाला तिला नॉर्मल वेटच्या जवळ नाही आणतायत, पण तिचं जे काही वजन आहे त्याच्यात मॅक्झिमम कमी करण्याचं, म्हणजे 55 वय असणारी 156 सेंटीमीटर उंची आणि 90 वजन आहे जिचं. कारण आता 55-60 वय झालेलं आहे, तिला मेनोपॉज होऊन एक 5-10 वर्ष झालेली आहेत. तर मग अशा वेळेला तुम्ही जेव्हा तिला वजन कमी करायचं म्हणता तेव्हा तुम्ही तिला परत 100 मायनस करून, म्हणजे 156 मधून 100 मायनस केलं तर आयडियल किती पाहिजे तिचं, 56. पॉसिबल नाहीये, कारण जर्नी सगळी संपलेली आहे, जवळपास मेनोपॉज पर्यंत आलेली आहे. आणि अशा वेळेला एवढं मोठं टार्गेट दिलं तर ती सुरूच करणार नाही. म्हणून तिला अशा वेळेला निदान बाई तू 70 पर्यंत तरी आहे. तिथं आल्यानंतर तुझे काय काय प्रॉब्लेम्स कमी झालेत, म्हणजे पाय दुखायचे कमी झालेत, पाठ दुखायची कमी झाली आहे, त्याच्यानंतर आपण बरेचसे वजनामुळे बाकीचे आजार जे काही आलेले आहेत हे किती कमी होत आहेत, तर ते तपासून मग तिला अजून किती मागं न्यायचं का तिथेच ठेवायचं. कारण तिचा जो आहार तिथे बॅलन्स झालेला आहे, त्याच्या खाली गेल्यानंतर तिला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होणार असतील तर मी तिथेच थांबते. बरोबर, मी पूर्ण आयडियल पर्यंत नेऊन पोचवत नाही, कारण पॉसिबल नसतं. डेफिशियन्सी सुरू झाल्या तर मग जे काही आपण गेन केले त्याच्यात काहीच उपयोग नाही. कारण तिची जर का अजून डेफिशियंट डाएट दिला, तिचे कॅल्शियम जास्त कमी झालं तर तिला पुढे जाऊन त्रास होईल परत त्याचा. आणि आधीच तिच्या कॅल्शियमची बोंब आहे तिच्या हॉर्मोनल्समुळे, मेनोपॉज झालेला आहे. पण तीच जर का बाई माझ्याकडे 35शी आली की जिला एक मुलगा आत्ता, म्हणजे मुलगा एक 5-7 वर्षाचा आहे, नुकता पिरियड संपलेला आहे, तिचं वजन 90 आहे, तिची उंची 156 आहे, तर मी तिला म्हणेल बाई तू 65 ते 70च्या घरात, निदान 56 नको तेवढ्या घरात आहे. पण तीच जर का 25 वर्षाची मुलगी आहे, तिचं लग्न पण व्हायचंय, तिला म्हणेल तू 55 ते 60च्या घरात आहे, कारण पुढे जाऊन अजून तिला प्रेग्नन्सी आणि या सगळ्या गोष्टी फेस करायच्या. सो हा रिलेटिव्ह जो काही वजन कमी करण्याचा जो काही प्रकार आहे हा जर लक्षात घेतला नाही आणि तुम्ही एका नंबरलाच धरून बसलात तर तुमच्यात डेफिशियन्सी आली तर त्या सगळ्याचा काही उपयोग होत नाही. परत तो माणूस मागे येतो, परत रिव्हर्स येतो, परत वेट गेन होतं. हा रिलेटिव्हचा प्रश्न आहे. आता जेव्हा तुम्ही फीडबॅकमध्ये वाचता की काय तुमचं 3 महिन्यात 4 महिन्यात 30 किलो, आता आहे माझ्याकडे पेशंट, मी 1 महिन्यात 3 ते 4 किलोचं टार्गेट आयडियली ठेवते, कारण तो जो काही वेट लॉस रेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिशियन्सीज होत नाहीत जास्त, तुमचा बॅलन्स योग्य प्रकारे सांभाळला जातो. ती जर का मेनोपॉज आणि थायरॉइड बाई असेल असणारी तर मी म्हणते 3-3.5 किलो झालं तरी आपल्याला चांगलं आहे, सस्टेनेबल, हळूहळू करू, जास्त दिवस करू, काय प्रॉब्लेम नाहीये. पण जेव्हा 165 किलो वजन असणारा पेशंट जो आता माझ्याकडे आहे, त्याची उंची माझ्याकडे 172 वगैरे त्याची उंची आहे, आयडियली आम्हाला 80 पर्यंत जायचंय, पण आहे किती 165 वजन आहे माझ्याकडे, ऑन रेकॉर्ड आहे, आता पेशंट चालू आहेत माझा. तर त्याचं जेव्हा आपण वजन कमी करतो आणि त्याला जर का तुम्ही बॅलन्स डाएट एकदम व्यवस्थित बसला की त्याला भूक चिडचिड विकनेस येत नाहीये, तर तो 4 महिन्यात 30 किलो वजन पण त्याने कमी केलेलं आहे. आत्ता मागच्या आठवड्यातला फॉलोअप घेतलेल्याचं त्याचं अपडेटेड वजन आहे. कारण जेव्हा अति वजन जास्त आहे तेव्हा बॉडीला ते नको आहे. मग तेव्हा जेव्हा तुम्ही बॉडीला ट्रेन कराल की एवढ्या सिस्टीममध्ये तुला भूक होत नाहीये, तर ते फाट कमी करायला सुरू. आणि प्रत्येक वेळी दर 5 किलोला आपण त्याचं बोन लॉस कमी होतंय, मसल लॉस कमी होतंय का फॅट लॉस होतंय हे चेक करत असतो.
त्यानुसार जात असतो. त्याच्यामुळे ही खूप रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे की तुम्ही किती weight कमी दिवसात करायचं. किती वजन कमी करायचं हे तुमच्या या सगळ्या गोष्टींवरती अवलंबून आहे. आयडियली मगाशी मी माझं वजन परफेक्ट आहे का हे मोजण्याचे काही पॅरामीटर्स विचारले होते. या पॉडकास्टमध्ये तुम्ही कदाचित ते सांगितलं नाही, मागच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं आणि ते प्रेक्षकांना सांगायला खूप आवडेल, कारण ती सर्वात सोपी पद्धत मला तरी वाटली होती की तुमची जेवढी उंची आहे सेंटीमीटरमध्ये आता मी जसं त्याच्यातून म्हटलं 100 कमी करा. म्हणजे तुमची उंची जर 175 सेंटीमीटर आहे तर त्याच्यातून तुम्ही 100 कमी केले 75 आकडा आला. 75 हे किलो तुमचं पण जर तुम्ही फिमेल असाल, 5 हां पण तुम्ही फिमेल असाल, खूप जास्त एक्सरसाइज करत नसाल तर तुम्ही 70 ते 75च्या मध्ये राहायला पाहिजे. येस पण तुम्ही मेल असाल, तुम्ही जिम करताय, तुमचं मसल मास जास्त आहे, तर तुम्ही 75 ते 80च्या दरम्यान विल बी मोर ऑर लेस 5 प्लस मायनस 5 मध्ये राहिलं की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. बऱ्याच- हा सोपा गोष्ट आहे. येस येस हे फार एकदम. सोपं होतं, हे मला खूप सोपं आवडलं आहे. होतं म्हणूनच मी Yes. प्रेक्षकांसाठी पण परत लोकांना सांगितलं. बाकीच्यांनी सांगितलेलं BMI हां. या भाषेतली हे गोष्ट याच- जास्त या- आवडतात. याच रेंजमध्ये येतं ते, आणि हे फार सोपं वाटतं मला. येस येस बऱ्याचदा काय होतं की वजन कमी करतो आपण खूप सारे एफर्ट्स घेऊन, डाएट करून, परंतु ते मेंटेन राहत नाही. हा सर्वात मोठा प्रश्न असतो. माझ्याकडे कित्येक अशा केसेस आहेत किंवा पेशंट आहेत किंवा आपल्या आजूबाजूला असे, त्याने मध्यंतरी डाएट केला होता, अरे मध्ये खूप छान वजन झालं होतं, तू परत वाढलास, अरे नाही होत रे तेवढं, बॅलन्स कारण ते त्या काळामध्ये त्याने जे वजन कमी करण्यासाठी जे एफर्ट्स घेतले होते, जे डाएट केलं होतं, जे एक्सरसाइज केल्या होत्या, ते तो कंटिन्यू करू शकत नाही. करेक्ट. आणि म्हणून पुन्हा वजन त्याचं पहिले जेवढं होतं त्याच्यापेक्षाच जास्त वाढलं. म्हणूनच मी म्हणत असते की जेव्हा कमी करता तेव्हा सावकाश करा. आपण काय करतो, कमी करण्याच्या त्या जोशामध्ये खूप कमी खायला लागतो आणि काही गोष्टी सोडून देतो की मी तेलकट खाणार नाही, मी हे खाणार नाही, मी ते खाणार नाही, मला भात नको, फक्त भाकरी खातो. हे पण खूप जणांकडे फक्त भाकरी खाल्ली की वजन कमी होतं, असं अजिबात नाहीये. जेव्हा तुम्ही हळूहळू वजन कमी कराल तेव्हा तुमच्या भुकेवरती, तुमचा तेवढ्या खाण्यावरती कंट्रोल आलेला असतो आणि मग तो बाउन्स होत नाही. म्हणजे कुठली गोळ्या, औषधं, पावडर, शेक्स असलं मी काहीही वापरत नाही. मी काय सांगते की तुमचं आहार तुमच्या पद्धतीनं, तुमच्या रोजच्या खाण्याच्या गोष्टींमधून जेव्हा तुम्ही कराल तेव्हाच तो टिकून राहणार आहे. 100%. जर तुम्हाला कधी ओट्स खायची सवयच नाहीये समजा, आणि मी म्हटलं की रोज तुम्हाला ओट्स खायचेत, तुमचं टिकणारच नाही ते. तुम्ही वजन कमी करण्यापुरतं खाल आणि नंतर काय म्हणाल, ते खर्चिक पण असतं. खर्चिक नाही, आवडत असल्यात तर लोक कसे आणतात. पण जर ती मला गोष्ट बेसिकली आवडतच नाहीये तर मी तुम्हाला त्याच्यावरती ठेवू शकत नाही. मग जेव्हा ते वजन कमी होतं मग तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या खाण्याच्या पद्धती आठवायला लागतात. मी पोहे नाही खाल्ले, मी हे नाही खाल्लं, मी ते नाही खाल्लं, मला वडा खायचाय, मला ते खायचंय, मग परत ते गेन व्हायला लागतं. म्हणून जे खाताय त्याच्यावरतीच, आणि चीट मील सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे. माणसाला थोडंसं का होईना बरं पण वाटलं पाहिजे ना त्याने. सगळंच काय वजनासाठी जगत नाही हो माणूस. आणि आपल्याकडे खाणं ही सोशल सिस्टीम आहे. म्हणजे एखाद्याला घरी आलात आणि चहा विचारला नाहीत तर काय माणसं आहे, साधा चहा सुद्धा विचारत नाहीत असं. किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेलात तुम्ही आणि तिथे खूप पदार्थ आहेत, किंवा कोणाकडे जेवायला गेलात आणि तिथे आग्रह झाला आणि खाल्लं नाही, काय एवढंच 2 घास खाता आले नाही तुमच्याकडे येऊन तुम्हाला, असे इतके त्याच्यामध्ये हिंड्रन्स आहेत की विचारूच नका तुम्ही. पण तरी सुद्धा आपण प्रत्येक गोष्टीला मॅनेज करता, प्रत्येक सोशल ऍक्टिव्हिटी मॅनेज करून आपल्याला वजन टिकवता आलं पाहिजे. मध्यंतरी आता कपिल शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. फार वेट त्याने कमी केलं आणि त्याचे ते जॉगिंग करतानाचे वगैरे व्हिडिओ व्हायरल झाले होते. पण त्याच्यात तो म्हणजे बऱ्याच खाली कमेंट्स होत्या की तू पहिला छान दिसत होतास, कारण त्याचं आता असं वाटतं तुला काहीतरी आजार झालाय. आणि असे खूप लोक असतात आपल्या आजूबाजूला, तुम्ही ते वजन कमी केल्याच्या नंतर ते चांगले दिसत नाही किंवा आजारी असल्यासारखे वाटतात चेहऱ्यावर, तेज राहत नाही. कारण न्यूट्रिशनल डेफिशियन्सी त्यांच्यामध्ये लवकर तयार व्हायला लागते. वजन कमी करणं हेच टार्गेट असायला पाहिजे की मला फील काय होतं, एनर्जेटिक फील होतंय का, किंवा फील खूप महत्वाचं आहे. फील काय होतंय, मी माझे डे टू डेचे जेवढे काही काम आहेत ते सगळे एनर्जेटिकली करतोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्हाला जे काम करायचंय ते काम तुम्हाला इफिशियंटली चांगल्या प्रकारे करता येत असेल तर अजिबात जास्त त्या नंबरला टच करण्याचा प्रयत्न करू नका. बिकॉज प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या आहेत, प्रत्येकाचं मेटाबॉलिझम वेगळं आहे, प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी आहे. त्याच्यामुळे प्रत्येकासाठी हा इंडिव्हिज्युअल फॅक्टर गृहीत धरा.
त्याहूनही अधिक आत्ता जर मला एक हायलाईट असं करायचं आहे की ओझम्पिक सारखी औषधं जी आलीत आत्ता बाजारामध्ये, तर खूप लोकांनी प्रश्न विचारले की घेऊ का. त्या गोळीचं जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे त्याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा तोटा म्हणजे तुमचं मसल मास कमी होतं आहे आणि तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज येतात. अशा गोष्टीचा उपयोगच काय जे तुमचं मसल मास कमी करते, म्हणजे तुमची जगण्याची शक्ती आहे मसल मास म्हणजे तुमचं, आणि तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी होत असतील तर त्या वजन कमी करण्याचा फायदा काय आहे? बरं, ती गोळी बंद केली की परत तुम्ही वाढणार आहे, आयुष्यभर खात राहावे लागेल, आणि आयुष्यभर तुम्ही गोळ्या नाही खाऊ शकत ना. त्याच्यामुळे जी गोष्ट ज्या पद्धतीने वाढली आहे त्या पद्धतीनंच ती कमी केली तरच ती टिकून राहणार आहे. म्हणजे लाईफस्टाईल चेंजेस चुकल्यामुळे तुमचं जे काही झालं आहे हे लाईफस्टाईल चेंजेस सुधरून तुम्ही जे काही जागेवर राहाल हेच टिकून राहणार आहे, आणि हे अंतिम सत्य आहे. वजन कमी करायचं असो किंवा वाढवायचं असो, सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर जो असतो तो असतो मेटाबॉलिझम. तो जरा प्रेक्षकांना समजावून सांगा, कारण हे मेटाबॉलिझम हा फॅक्टर लोकांना लक्षात येत नाही. बाकीचं सगळं करतात पण तुमचं मेटाबॉलिझम जर चांगलं नसेल तर मला वाटतं की काहीच परफेक्ट होऊ शकत नाही. मी मगाशी जे गणित सांगितलं ना तुम्हाला, 60% कशामध्ये तुमच्या बेसल मेटाबॉलिक मध्ये, तो जो 20%चा जो प्रश्न येतो ना, नॉन एक्सरसाइज ऍक्टिव्हिटी, दिवसभर हलतं झुलतं राहा. दिवसभरातून आपल्या हालचाली झाल्या पाहिजेत. आपण दर अर्धा तासाचा कम्प्युटर वाचवलं, दर अर्धा तासाने उठून थोडी हालचाल केली पाहिजे. जम्पिंग जॅक्स असतात किंवा जागेवरचे काही स्पॉट एक्सरसाइज असतात, काही योगा प्राणायाम असतात. अशा गोष्टींनी जेव्हा सुरू करू तेव्हा ते नॉन एक्सरसाइज एक्सपेंडिचर पण वाढेल, त्याने तुमचा मेटाबॉलिक रेट पण सुधारेल. डिटॉक्स डाएटनी, डिटॉक्स वॉटरनी तो सुधारत नाही. तुमच्या हालचालींनी तो मेन गोष्ट आहे की तो सुधारण्याची शक्यता जास्त आहे. तुमची झोप सुधारा, तुमचं मेटाबॉलिक रेट सुधारेल. मध्यंतरी एक आघाडीची मराठी अभिनेत्री तिने एक व्हिडिओ बनवला होता, म्हणजे असंच पॉडकास्टमध्येच तिने सांगितलं होतं की मी 8 दिवस फक्त तूप घेते, फक्त तूप खाते, फक्त तूप 8 दिवस. गरजच नाहीये. त्याच तुपामध्ये फोडणी घातलेला, जर का त्या तुपामध्ये रवा टाकला आणि त्याचा शिरा केला, त्याच्यामध्ये मस्त तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकले, थोडंसं साखर घातलीत, तर ती जी चव तुम्हाला आनंदित करणार आहे ना, मन समाधान, ती तुम्हाला नुसत्या तुपाने मिळणार आहे का हो? त्याच्यामुळे असं काहीतरी करू नका की जे तुम्ही आयुष्यभर नाही कंटिन्यू करू शकत. तुम्हाला तूप गरज आहे पण तूप इन द फॉर्म ऑफ फूड घ्या ना. मग पण तो शिरा काय तुम्ही एवढा नका खाऊ, एवढाच खा. तुम्हाला डायबिटीस नसेल तर तुम्ही आरामात खाऊ शकता, पण डायबिटीसवाल्या लोकांना प्रमाणाचं पण भान ठेवा. त्यांना तूप असेल तर त्यांची शुगर फास्ट वाढणार नाही, पण त्याच्यात ढिगभर साखर असेल तर ती साखर वाढेल. कमी गोडाचा एवढा एवढा शिरा पण चालतो. कमी गोडाचा म्हणजे मग तोच खायचा आहे, तो उपमा करून खा, तिखट त्याच्यात वेजी घातल्यात तर तो उपमा पण चालतो. त्याच्यामुळे तूपही शरीराला आवश्यक आहे, त्याचा काही प्रश्नच नाहीये. पण रोज तूप खाणं तुम्हाला ते नंतर सस्टेनेबल नाही राहत. जसं आपण किटो डाएट करतो आणि जेव्हा फक्त चिकन आणि फिश एवढंच खातात, पोळी भाकरी, तेव्हा ते काही दिवसांनी ते बघितलं पण तरी नॉशिएटिंग व्हायला लागतं. असं खाऊ नका की जे तुमचं टिकणार नाही. बरोबर. तुम्हाला रोज पोळी भाजी भात वरण खायला कधी कंटाळ येईल का हो? आणि जेव्हा कंटाळ येतो तेव्हा तुम्ही थोडंसं बदलतं, पण ते आठवड्यातून 15 दिवसातून एकदा खाणं बदलतो आपण, रोज नाही वेगवेगळं खाऊ शकत. वजन कमी करत असताना काय होतं, जसं मगाशी सांगितलं, पण कॅलरी डिफिशिएट होतो, माणूस थकायला लागतो, त्याला थकवा लवकर जाणवतो. अशा वेळेत असे काही 4-5 सुपरफूड प्रेक्षकांसाठी सांगा मॅम, की ज्याच्यातून एनर्जी इंटॅक्ट राहील परंतु त्याने वजनही वाढणार नाही. सुपरफूड, फ्रूट, काहीही प्रमाणात खाल्लं की सगळं फूड हे सुपरफूड आहे. काहीही खा मग. म्हणजे रोज असणारे नट्स जरी घेतले तुम्ही, ते मूठभर, मूठ हा प्रमाण आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर एखादं तरी मूठ वेगळी आहे, तो किती मूठ वाढवतोय, तो अशी मूठभर खातोय का अशा मूठभर खातोय, त्याच्यावरती ते सुपर फ्रूट आहे की नाही. कारण ड्रायफ्रूट हे हाय कॅलरीज आहे. तुम्ही एवढे बाउल भरून घेऊन बसलात तर शेवटी तुमचं ते सगळं फॅटमध्येच कन्वर्ट होणार आहे. पण कमी प्रमाणात खाल्लं तर जेवढं शरीराला लागतंय तेवढंच देताय, स्टोरेजमध्ये जाणार नाहीये ते. नंतर आपण नारळ म्हणतो, कोकोनट, हा बरेच लोक आता खातच नाहीत, घाबरतात, बापरे खोबऱ्याचं काही देऊ नका. आता कोकोनट मिल्क यायला लागले. नाही, खोबरं खायला म्हटलं की घाबरतात लोक, भात खायचं म्हटलं की घाबरतात लोक.
पण हे त्या प्रमाणात घेतलं तर ते सगळं प्रमाणात सगळ्या गोष्टी सुपरफूड आहेत असे माझी कन्सेप्ट आहे. आणि ते जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्याचा फायदा शरीराला होतो. पण कुठलंही सुपरफूड म्हणून घी म्हटलात आणि रोज तांबे एक बाटली एवढं कप भरून घी तर ते नाहीच आहे ना, ते तुमच्या शरीराला हानिकारकच ठरणार आहे. पण प्रमाणात ते तुम्हाला नक्कीच जास्त फायदा देणार आहे, वरदान आहे. त्याच्यामुळे सुपरफूड ही कन्सेप्ट माझ्या बाबतीत प्रमाण हीच आहे. प्रमाणात प्रत्येक गोष्ट सुपरफूड आहे. आणि म्हणून प्रोसेस फूडला नाही म्हणणार सुपरफूड. प्रोसेस फूड किंवा तुमचं पॅकेटमधलं फूड हे तुमच्या आहार 15 दिवसातून एकदा किंवा तुम्ही बाहेर कुठे फिरायला गेला जिथे काही पर्याय नाहीये अशा वेळेलाच घेणं ते योग्य आहे. रोजच्या आहारात या पाकिटातल्या फुडांचा उपयोग करू नका. तुमचं निम्म काप तिथेच झालेलं असेल. आणि स्वतःच्या झोपेला महत्त्व द्या. इतक्या दिवसाच्या प्रॅक्टिसमध्ये असे काही तुम्हाला समजून आलेले असतील की वजन कमी करताना लोकांच्या डोक्यामध्ये हे गैरसमज आहेत, मिथ्स आहेत. कुठले कुठले असे? कॉमन भात. वजन कमी करताना बापरे तुम्ही मला संध्याकाळी भात खायला सांगितला, मी गेल्या 4 वर्षापासून भाताचा कण सुद्धा खाल्लेला नाहीये आणि मग माझं वजन वाढलं तर वाढू दे, माझं नाव खराब होईल, तुम्ही आधी खाऊन बघा. म्हणजे लोकांना भरीस घालावं लागतं चांगल्या गोष्टीचा वापर करण्यासाठी. मी स्पष्टपणे उघड सांगते, मी सांगते म्हणून खा. जर वाढलं तर माझं, मी दिलंय म्हणजे माझं नाव खराब व्हायला पाहिजे की नाही? वजन वाढलं तर ते माझ्याकडून होईल, मी तयार आहे रिस्क घ्यायला, तुम्ही खा. आणि खरंच सुप्त कुठेतरी तो भाताचा जो बंद केलेला पार्ट असतो तो जागा केला ना की लोकांची पोटं भरायला लागलीत आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल कॅलरीज मध्ये सुद्धा खुश राहायला लागली ती. भात. अजून त्याच्यानंतर दुसरं म्हणजे हे तेलकट तुपकट जे म्हणतो आपण, मग म्हणजे मग भाताला तळलेला हात लावत नाही. मग भाजीमध्ये मग अगदी एवढीच तेल घालू का म्हणजे एवढंच चालेल ना? तसं करू नका. तुमच्या भाजीला चव तर आली पाहिजे. त्याच्यात फक्त एकच लक्षात घ्यायचं, तेलकट म्हणजे वरतून दिसणारं तेल किंवा खाली उरणारं तेल हे त्याच्यात असलं नाही तरी पुष्कळ झालं. पण ॲडिक्वेट अमाऊंटमध्ये तेल खाणं सुद्धा गरजेचं आहे, कारण तेल शरीरासाठी पण लागतंय. तेलानं सटायटी येते, खाल्ल्याचं समाधान मिळतं. असे तेलाचे अनेक फायदे आहेत. विटॅमिन, फॅट सॉल्युबल विटॅमिन्स तुम्हाला शरीरात घ्यायला मदत मिळते. त्याच्यामुळे पूर्णपणे तेल अवॉइड करू नका. नाहीतर मी असे रील्स बघितलेले आहेत की ते पाण्याची फोडणी देतात हल्ली भाज्यांना. साऊल कार्डिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर, ते नाव मला आठवत नाही आत्ता, परंतु ते बिलकुल तेलविरहित पाककला असे म्हणजे त्यांनी एक 300 रेसिपीज काहीतरी केले ज्याच्यामध्ये बिलकुल तेल टाकायचं नाही आणि ते पाण्याला फोडणी देऊन अशा पद्धतीने. पण उपयोग नाहीये ना, तेच सांगते, उपयोग नाहीये ना. कशासाठी करतोय आपण? तेल गरजेचंच आहे. तुम्हाला धक्कादायक बातमी सांगते, म्हणजे माझा पण माझ्या अतिशय विश्वास बसत नाहीये. किडनी फेल्युअरचा माणूस ज्याचं क्रिएटिनिन खूप वाढलेलं होतं, अशा माणसाने 5 किलो वजन कमी केल्यानंतर त्याचे रिपोर्ट्स नॉर्मलला आलेले आहेत. माझ्याकडे रिपोर्ट्स पण आहेत, माझ्याकडे पेशंट पण आहे, मुंबईचा पेशंट आहे. मला असं वाटतंय त्याचं 11 का 12 होतं. हो आहेत. म्हणजे मला जेव्हा आहाराचा याच्यामध्ये रोल जेव्हा आपण सांगतो ना तेव्हा खरंच मला असं वाटतं की एवढं महत्त्व आहे याला की मी तर म्हणते मेडिकल करिक्युलममध्ये हा एक कंपल्सरी सब्जेक्ट करा, की फक्त ते न्यूट्रिशनिस्टच्या हातात देण्यापेक्षा आपल्याला दोन्ही गोष्टी कळल्या पाहिजे. 100% आहे माझ्याकडे पेशंट. तेल गरजेचं आहे. सगळ्याच गोष्टी प्रमाणात गरजेच्या आहेत. म्हणून तुम्हाला म्हणलं ना, प्रत्येक गोष्ट प्रमाणात सुपरफूड आहे. मिथवर बोलत होतो आपण. पहिलं भात झालं, नंतर तेल. हे 2 तर महत्वाच्याच गोष्टी आहेत. त्याच्यानंतर मग गहू खाऊ की नको, म्हणजे गहू सोडावा लागेल. हो, मला तो प्रश्न विचारायचाच होता. कारण आजकाल सांगितलं जातं की गव्हाच्या चपात्या खाऊ नका, गहू बंद करा. प्युअरली मिलेट्सवरती, मिलेट्स ते पण मिलेट्स आहे, पण ते ज्वारी, बाजरी, नाचणी हेच खा. अजिबात गरज नाही. तुम्ही रोज पोळी खाऊ शकता. जर तुम्हाला पोळीच्या ग्लुटेन मधली ॲलर्जी असेल ती किती 10,000 एखाला होते, तरच तुम्हाला पोळी खाल्ली बंद करावी लागते. त्याने खाल्ल्यानंतर तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर बंद करा. पण खाऊन काय प्रॉब्लेम नाहीये, छान पचतीये, आवडतीये, झेपतीये, कशासाठी करताय? गरजच नाहीये. हे बघा, मी जर भेंडीची भाजी केली तर मला पोळी आवडते, मी भाकरी बरोबर नाही खाऊ शकत. कोरडं. पण मी पिठलं केलं तर मला भाकरी आवडते.
प्रत्येकाची प्रत्येकाच्या बरोबर आपण लहानपणापासून एक टेस्ट डेव्हलप केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला पोळी बंद करायची ह्याची पण गरज नाही. हे प्रत्येक वेळेला आलेला विचारलेला प्रश्न आहे पेशंटने मला की पोळी बंद. पोळी म्हणजे काही रिझल्ट मी तुम्हाला म्हटलं तसं की कल्पनेच्या पलीकडचे आहेत याच्यामध्ये, की आपण फक्त डाएट सुधारून. इतकं प्रचंड आहे ते. आणि होतं मीठ. अहो एवढे सगळे लाखो लोकांवरती आपण प्रयोग करून रिसर्च करून त्या मिठामध्ये आयोडीन टाकलं आणि लोक म्हणतात आता की ते मीठ खाऊ नका, तुम्ही सैंधव मीठ खावा. काय करायचं यांचं? लहानपणापासून कसं परतवायचं? तुमच्या मिठामध्ये आयोडीन पाहिजे. पहिले बघा, अहो नॅशनल प्रोग्राम आहे, तो वेडे नाही आहेत ना ते सगळे सायंटिस्ट लोक बिचारे. हा तुम्हाला सैंधव मीठ खायचं ना, तुम्ही सॅलेड करता बरोबर आहे की नाही, ताक करता त्याच्यात ते वापरा, पण जेवणासाठी आयोडीन मीठ गरजेचंच आहे. हे पण पटत नाही लोकांना. म्हणजे जे साधं सोपं रोजचं कमी किमतीचं आणि आपण जे रोज सस्टेन करू शकतो अशा गोष्टी लोकांना आवडत नाहीत, हे मला कळायला लागलं. आपण सगळं कॉम्प्लिकेट करून ठेवलं. आपल्याला कॉम्प्लिकेट केल्याशिवाय बरंच वाटत नाही. असं आहे ते. का कॉम्प्लिकेट करतो हे माहिती नाही मला. कशासाठी कॉम्प्लिकेट करत असो आपण. बरोबर. त्याच्यामुळं औषध हे जे नाव दिलंय हे का दिलंय? औषधाला नाव असतं बरोबर आहे, औषधाचं प्रमाण असतं आणि औषधाची वेळ असते. हे 3 जर का पाळलं तरच तो आजार दूर होतो. हेच प्रत्येक फूड आयटमला लक्षात ठेवा, तरच आहार हे औषध ठरू शकेल. हा शेवटचा मूलमंत्र कानमंत्र हा जो काही मंत्र असेल तो माझ्याकडे आहे. बरं. आणि त्यानंच तुम्ही बरे होऊ शकता. खूप छान. थँक्यू सो मच मॅम. अजून प्रश्न आहेत आणि आपल्याला अगदीच आता काय होतं की आपण या सगळ्या गोष्टींवरती बोललेलो आहे. खूप सारे प्रश्न अजूनही येतील कमेंटमध्ये आणि तेव्हा ते कमेंटचे प्रश्न घेऊन आपण पुन्हा एखादा पॉडकास्ट या निमित्ताने करू शकतो. 100% खूप छान झाला. आपण कमी वेळ करणार होतो परंतु ते विषय वाढत गेले आणि अत्यंत महत्त्वाचा असा आपला आजचा टॉपिक याच्यामध्ये डिस्कस झालेला आहे. बऱ्याच गोष्टीवरती आपण प्रकाश टाकलेला आहे. तरीही प्रेक्षकांना हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही कळवा. कमेंटमध्ये मेसेजमध्ये आम्हाला कळवू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात काहीही प्रश्न असतील ते प्रश्न मॅमला विचारायचे असतील तुम्ही कमेंट करून ते विचारू शकता. हा पॉडकास्ट कसा वाटला, इथून पुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट ऐकायचे आहेत, कुठल्या गेस्टसोबत पॉडकास्ट ऐकायचे आहेत त्याचीसुद्धा लिस्ट तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून पाठवू शकता. आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्या गेस्टपर्यंत पोहोचून त्यांना या मंचावरती घेऊन येण्याचा. मॅम कसं वाटलं इथे येऊन आता पुन्हा एकदा? खूप छान वाटलेलं आहे. आणि तो एपिसोड आणि हा एपिसोड ह्याच्यामध्ये जे काही गॅप्स राहिल्या होत्या तो आता हळूहळू आपण पूर्ण करतोय असं मला वाटतंय. आणि मला या निमित्तानं इथे बोलवलं, परत आपली चर्चा घडवण्याची जी काही संधी दिलीत, लोकांपुढे बरेच गोष्टी मांडण्याची जी संधी दिलीत त्याबद्दल तुमचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच मॅम. भेटू पुन्हा लवकरच. थँक्यू. थँक्यू.